ये आरवी आरवी आली 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 आरवी आली आली. तर बघा मंडळी, आम्ही आलेलो आहे. हॅपी स्ट्रीट आहे, टाइम्स ऑफ इंडिया पॉवर्ड बाय. वाव. तर मंडळी बघा, आम्ही आतमध्ये आलेलो आहे. तर इथं भरपूर सारे गेम्स आहेत. तर हे टाइम्स ऑफ इंडिया ऑर्गनाईज करतं दरवर्षी, प्रत्येक पुण्यातल्या एरियामध्ये करतं आणि प्रत्येक सिटीमध्ये करतं. त्या इव्हेंटचं नाव आहे हॅपी स्ट्रीट्स. तर आम्ही इथं आलेलो आहे. बघा आरवी गेम खेळत आहे. जाऊ दे बॉल, जाऊ दे जाऊ दे. अरे त्याच्या जाऊ दे, हळूहळू. अरे बघा आत्ता आरवीने कसा गेम खेळला. डायरेक्टली तिने शॉर्टकट मारला, डायरेक्ट त्या जो होल आहे तिथंच नेऊन बॉल टाकलेला आहे. तर आता बघा मी ट्राय करतोय. आरवीला शिकवायचं होतं ॲक्च्युली, मला एका दणक्यामध्येच डायरेक्टली पाठवायचं होतं बॉलला. तर मग मी काय केलं की हळूहळू कसं त्या होलमध्ये पाठवायचा बॉल, तर तेच मी मुलांना शिकवलं. ये भैया, दिसतोय मी? तू दिसतोय? दिसतोय बलून साहेब. बघा आता आम्ही पुढचा गेम खेळायला आलेलो आहे. तर मी आता बॉल घेतलेला आहे. तर बघूया, आपण ट्राय करणार आहोत. फक्त आपली प्रॅक्टिस नाही आहे किंवा आपण काही कधी खेळत नाही आहे. तर कॉलेजमध्येच आपण खेळलेलो होतो. तर बघा माझा बॉल डायरेक्टली पाठीमागेच गेलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याचा नाद सोडलेला आहे. तर आपण जात आहोत, आता पुढे जाणार आहोत. तर पुढे बघा अजून कोणत्या कोणत्या गेम आहेत मी बघणार आहेत, एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही सगळ्या गेम्स. आणि आरवी भैयासाठी स्पेशली छोट्या मुलांच्या गेम्स खूप आहेत, तर त्याही त्यांना देणार आहेत. तर बघा आता आम्ही खेळायचं बंद केलेलं आहे. आरवी भैयासाठी बघतोय आम्ही कोणतं खेळतायत. तर का बघा आरवीला आम्ही बॉल दिलेला आहे. तर बघा आरवी कसं मारते. तर आरवी अशा पद्धतीने मारते. खुश झाली. हो व्हेरी नाईस. अजून एक प्रिया भैया खुश झाला. अजून एक. हा तो पण सर आरवी बाजूला. हो यस, गेला. जोरात भैया, व्हेरी गुड. अजून एक दे. लय भारी मारतोय. अरे ते भैया भारी मारतोय, नेम धरून मारतोय. वाव येस भैया छान. अजून एक दे. वो येस, डन. चला बघा आता नेक्स्ट गेम हा आहे. पण आरवी इथं काय खेळणार नाही आहे बोललेली, कारण भरपूर गर्दी होती. तर वर बघा बलून्स किती भारी दिसतात. बघा आरवीला सगळ्यात जास्त पेंटिंग आवडतं किंवा काय म्हणतात ड्रॉइंग वगैरे जास्त ते खडून करायला असलंच आवडतं. तर त्याच्यामुळे मी आता काय केलेलं आहे, हे ड्रॉइंग जे आहे इथं आणलेलं आहे. तर ड्रॉइंगच्या सेक्शनला तर इथं पेंटिंग द्यायला कलर वगैरे देतात, आपल्याला कागद देतात, सगळंच पुरवतात. त्याच्यानंतर ते जे काय पेंटिंग मुलं बनवतात तर ते घरी पण देतात ती पेंटिंग कागद. तर बघा आता आरवी आणि भैया बघा मन लावून एकदम काढायला लागलेला आहे. तर आरवी इकडे तिकडे बघायला आले, दुसरा कलर घ्यायचा होता तिला काहीतरी. तर बघा सर्व मुलं असे एन्जॉय करायला आलेले आहेत. तर बघूया आता दोघेजण कशा पद्धतीनं ड्रॉइंग करतायत. त्यांना चित्र वगैरे जे आहेत ते दिलेले आहेत त्यांनी. भैयाला बघा काहीतरी हे दिलेलं आहे, काही गायी दिलेली आहे आणि आरवीला पण कोणता तरी प्राणी दिलेला आहे. बबल्स जे आहेत ते उडवत आहेत त्या मुली बघा. तर बबल्स येतच नाहीत त्याच्यामध्ये. लहान मुलांना बघा बलून्स जे आहेत ते खूप आवडतात. त्याच्यामुळे बघा ती मुलगी जे आहेत ते बलून्स वगैरे उडवत आहेत. तर भरपूर मुलांना हे आवडतं. तर बघा सेल्फी पॉईंट पण आहे. आरवी भैयाला मी उभा केलेला आहे सेल्फी पॉईंटमध्ये. तर आणि इकडे बघा मोठ्यांसाठी छोट्यांसाठी ब्लॉकची गेम पण होती. तर प्रिया इथं सॉल्व करत आहे. तर बघूया आता काय करते. तर बघा आरवी भैयाला खड्डू पण दिलेला आहे. रस्त्यावरती आपल्याला ड्रॉइंग करायची होती. बघा प्रत्येक मुलांनी खूप चांगले ड्रॉइंग्स काढलेले आहेत. ज्यांची ड्रॉइंग चांगली आहे त्यांचं बघा फ्लावर वगैरे. तर आरवी भैया बघा खडून काढत आहेत. इकडे प्रिया आपली ब्लॉक्स जे आहेत ते सोडवत आहे. तर तो मुलगा जो आहे तो छोटा तिथं हेल्प करतो, म्हणजे खालचे ब्लॉक्स काढायचे आहेत आणि वरती लावायचे आहेत. तर बघूया हे कंप्लीट होतंय की नाही. तर आता आम्ही पुढं चाललेलो आहे साप शिडीमध्ये. भैया जा आरवी पुढं. बघा साप शिडीमध्ये भैया आरवी काही खेळलेले नाही आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे पुढं. तर बघूया आता पुढं कोणती गेम आहे. तर ॲक्च्युली बलून्स तर आत्तापर्यंत मागितलं नाही आरवीनं, कारण भरपूर सारे फुगे दिसत आहेत सगळ्या ठिकाणी. तर आरवी भैयाने काही मागितलेले नाहीत. प्रत्येक मुलाच्या हातात फुगे दिसत आहेत. तरी भैया बघा इथं मला डान्स करण्याची इच्छा झालेली आहे, कारण वातावरणच असं होतं की बघा हा झुंबा का डान्स आहे बघा. तर अशा पद्धतीने शिकवलं जातं आहे पुढं. त्याच्यानंतर आपण पाठीमागं स्टेप्स करायच्या आहेत.
तर बघा इतकं मस्त भारी वाटत होतं ना, गाणी त्यांची जी आहेत ते एकदम वेगळी होती आणि त्याच्यावरती एकदम नाचूच वाटतंय. त्याच्यामुळे कोणीही जर असलं तर आपल्याला नाचायला हा मोह आवरत नाही आहे. तर आता मी जाण्याच्या प्रयत्न मंडळी बघा मी आज चाललेलो आहे डान्स करण्यासाठी, पुढं चाललेलो आहे थोडंसं. आता बघू शकता मी डान्स कसा करणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो मी म्हणलेलोच की मला मोह आवरलेला नाही आहे, तर मी डान्स करायला गेलेलो आहे. तर जशा स्टेप्स जमतील तशा पद्धतीने मी करत आहे. तर प्रत्येकजण बघा आपापल्या परीनं डान्स हा चांगला करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी मला माझा व्हिडिओ बघून जो आहे तो हसू येतो आहे त्याचा, कारण इतक्या भारी आणि इतका मस्त स्टेप्स ते शिकवत होते. पण मागं माझ्या स्टेप्स बघा आणि प्रत्येकाच्या स्टेप्स बघा, सगळं वेगळं वेगळं झालेलं आहे. आणि मध्ये गणपती बाप्पाचा डान्स पण आपला चालू झाला. मंडळी बघा मी आज जवळपास अर्धा पाऊण तास मी डान्स केलेला आहे. आय थिंक 2 ते 3 गाण्यावरती डान्स केलेला आहे. तर तुम्हाला लक्षात आला असेल तर मी पूर्ण स्पीड वाढवलेला आहे तर तुम्हाला लक्षात येण्यासाठी. तर इतका मी डान्स केलेला आहे आज. हो मंडळी बघा माझा दम भरलेला आहे, इतकं मी नाचलेलो आहे तर तुम्ही बघितलंच असेल. तर आता शेवटी बघा तर ॲक्च्युली स्टेप्स मला जमत नव्हत्या तरी मी केलेल्या आहेत. तर आत्ता मी मंडळी बाहेर पडलेलो आहे. तर बघा आता डान्स फक्त बघत बसणार आहे कारण खूप दमलेलो आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आरवी आणि भैया बघा दोघं पण एन्जॉय करत आहेत. त्यांना काहीच माहीत नव्हतं, ते फक्त टाळ्या वाजवत आहेत. त्यांना वाटलं की टाळ्या वाजवायच्या आहेत कारण गाणी विणी लागल्यामुळं. बघा मित्रांनो मी इतकं नाचलेलं आहे, पूर्ण घाम आलेला आहे, ओलं झालेलं आहे. तरीही बघा मी तुम्हाला पूर्ण दाखवतो व्हिडिओ पुढं काय काय केलं आम्ही. तर बघा आरवी भैया चाललेले आहेत. ओ बेड्या आता जोपर्यंत भैया आणि आरवी कोण कंटाळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार आहे. आणि भैया आरवी रडायला लागले झोपले का आम्ही निघणार आहे. आता मी बाहेर आलेलो आहे. तर काही लोक जे होते ते एकदम व्यवस्थित नाचत होते कारण थोडंसं डान्सचं वगैरे त्यांना थोडासा हे असेल. तर बघा ते काही मुलं आहेत. पार्टिसिपेट कीजिए प्लीज सभी लोग, और कोई टाइम नहीं हुआ है. प्रिया सर आरती गेला. ओ मैडम हो गया, वो छूट गया, दुसरा एक दे दो ना. तर बघा आरवी भैयानं हट्ट केल्यामुळे फुगा घेतलेला, 2 फुगे घेतलेले. त्याच्यातला एक फुगा वरतीच गेला कारण त्याच्यात गॅस होता, मला लक्षातच आलं नाही कोणाला. आता आम्ही नेक्स्ट गेमसाठी आलेलो आहे. रिंग जे आहेत ते पुढे टाकायचे आहेत. तर बघा मी पण प्रयत्न करत आहे. आरवीला पण एक दिलेला आहे. तर बघूया काय होतंय. तर बघा मी रिंग टाकता बघा आरवी आणि भैयाने दोघांनी स्वतःहून जाऊन रिंगात त्याच्यावरती नेऊन टाकलेले आहेत. तर तिथून टाकायचे होते तर भैयाला पण कळलं नाही, आरवीला पण काही कळलं नाही. नाचायला लागला भैया मी टाकलं म्हणून. तर बघा आता माझा प्रयत्न चालू आहे, माझी एकही रिंग गेलेली नाही त्याच्यामध्ये. आणि एकदाच मी चान्स घेतलेला आहे कारण सारखं चान्स घेऊन काय उपयोग. तर बघा माझे सगळे पूर्णपणे बाहेर गेलेले आहेत. तर पण मी मुलांना शिकवून घेतलं. बघ बलून कसे आहेत वरती. वाव. बघूया आता अजून पुढं काय काय आहेत, कोणत्या गेम आहेत. बघा मोहम्मद रफीचे हे आजोबा गाणी म्हणायला लागलेले आहेत. तर किशोर कुमार वगैरे. थांब आप जो गलत करेगा वो गेंद से होगा बाहर, ठीक है. उसका अपना चेन में रखना है कुर्सी पे, और नेक्स्ट जो है उसके लिए खाली करना, ठीक है. चुकलास तर चुकीला माफी, ठीक है. अरे रेडी गाइस, या 4 3 बैक टू द ग्रूव. नाइस. अब इसके आगे क्या करना है. हाँ मतलब जस्ट फोकस. बघा अजून एक सेल्फी पॉईंट सापडलेला आहे, म्हणजे फोटो वगैरे काढायचा आहे. तर आम्ही फोटो वगैरे काढलेला आहे आरवीचा. त्यानंतर माझा पण फोटो काढायचा होता. तर भैया झोपला होता बघा माझ्याजवळ.
सगळ्यात भारी मला ह्या मुलीचा परफॉर्मन्स वाटला. तर बघा किती छान तिने सिंगिंग केली आहे. किती वय कमी आहे. आय थिंक तिचे पप्पा जे आहेत ते शिकवतात तिला. सबको लगता है ना ये बहुत अच्छा गाती है, तो इसकी ट्रेनिंग कहाँ पे हुई है शायद मैं बता सकती हूँ, उसके पापा से. इसलिए मैंने खुद से ही बुला लिया आपको. एक बार जोर से तालियां बजा देंगे तब सर मान जाएंगे. बघा ज्या मुलीला त्यांच्या पप्पाने ट्रेनिंग दिलेलं आहे तर ते पप्पाच आलेले आहेत सिंगिंग करायला. सिंग पल पल दिल के पास शॉर्ट नंबर ॲक्च्युली. तर मंडळी बघा ह्यांचा पप्पांचा जो परफॉर्मन्स आहे तो पण स्टार्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर बघा कशा पद्धतीने तुम्हाला परफॉर्मन्स वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. मंडळी बघा ह्यांचाही परफॉर्मन्स आम्ही बघितला. खूप भारी गायलं यांनी. बघा आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. खूप वेळ झालेला आहे. बाय बाय.